हाय गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल न्यू व्लॉग. मी आता जस्ट आंघोळ केले म्हणून मी किती गोरी गोरी वाटते बघा. मी माझ्या फेसवर काहीच लावलं नाही आहे, फक्त आयब्रो फिल केले, नाही तर मी एकदम आदिवासी वाटते. आणि आता आम्ही लोकांनी मी आता खूप काम केलं, भांडी घासली, एवढी भांडी. मोनूची होती ती भांडी पण मी घासली, पण ठीक आहे. आणि आता मोनूने बाहेरून ऑर्डर केलंय. मोनू मोठी झाली. हिचं काय आहे माहिती आहे, ही 24 तास फोनमध्ये असते आणि तो चार्जर लावूनच असते. आणि मेन म्हणजे हिने माझा ओरिजिनल आयफोनचा चार्जर हरवलाय. तिकडे कपडे बघा कसे ठेवले या भिकारीने. तिचं फोनमधनं लक्ष बघा निघतंय काय. एवढं काय त्या फोनमध्ये मला जाणून घ्यायचंय. जाऊ दे, मी खाते, मला एक भूक लागली. तुला दिसतंय मी तुला इग्नोर करते असं बोलून आता मस्त तिने परत आज केस धुवून मस्तपैकी माझं हेअर ड्रायर प्लस स्ट्रेटनर सर्व यूज केलंय. केस तेवढी खराब झाली, ती कापायला बोलते, तिला ती कापत नाही. आणि आता मेकअप केलाय, फक्त थोपते सर्व आणि चालली. आता हे पण माझीच लिपस्टिक लावते, स्वतःची संपवली एक, मी माझी शोधली परत. नाही, दुसरी वाली आहे, तीच आहे, पिंक वाली आहे. तुझ्या बॅगेत तुझी आहे, मग ही पण माझीच आहे, ठेवून टाक. आता माझी आहे. ही कोणत्या रूपात असते भाई. आहे माझं आणि माझी आहे. आता कधीपासून माझी आहे, ती माझीच आहे. कशी काय तुझी झाली पण. एकदम माकड दिसते. एकदम चिंपॅन्झी, तोंड मेंढ जीभ बाहेर तशीच येते. हट, आता कशाला तुझी लिपस्टिक झाली. माझीच आहे, ती पण माझीच आहे. साली हरामखोर पोरगी, सर्व माझं यूज करते, बरोबर. माझी लिपस्टिक दे. एवढी चांगली लिपस्टिक होती ना ही माझी, कधीच झाली माहिती आहे. चाल आता दक्षाचा कॉल येतोय तिला. हा, मला नाही. आता मी झोपणार आहे मस्त गोडे बेचके, घरी कोणच नाही. हेलो, आ गई. अशी चिडक्या बनवते नाही पोरगी. घरीच असेल पण घरातनं निघेन 10, 15, 20 मिनिटानंतर खाली, आणि बोलेन निकल गई हूँ, 10 मिनिट से निकल गई हूँ. आणि घरातनं ती 20 मिनिटांनी निघेन. म्हणजे खाली जो माणूस उभा आहे, कोण उभी आहे, ती एकदम पार हेच होऊन जाईल, बावरीच होऊन जाईल तिच्या वेट करत करत. परत तिने माझी बॅग खोलली. असं वाटतं कुठू हे तुझं थोडी आहे. ए भाई, माझंच आहे. कोलॅबच आहे. मग काय झालं आहे तर माझं ना. तुम्ही पैशाने थोडी ना घेतलंय, माझ्याच घरी आलाय ना. तुझं आता मी कपडे चेंज केले आहेत. आंघोळ तर मी सकाळीच केली आहे आणि थोडंसं एकदम हलकासा मेकअप केला. आणि आता मी मोनूचा टॉप चोरी केला आणि मी घातला, म्हणजे माझाच आहे पण तिने घातलेला, पण तिच्याकडनं काढून मी घेतला. आणि आजीकडे जायचं म्हणून अशी ही मिशोमधनं मागवली मी 300 रुपयाला, आणि खूप चांगली आहे. तू कशी जाणार आहे, रिक्षामधून जाणार? हां, रॅपिडो बाईक करून जा, मजा येते. मी तशीच करते, रॅपिडो बाईकनेच जाते एकटी असं. वा 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 वा, कितना अच्छा ना. माझे हेडफोन्स कुठे आहेत. माझे हेडफोन्स छोटे दक्षाच्या बॅगमध्ये. कधी घेऊन आहे. त्या दिवशी मी विचारलं तेव्हा काय बोलली, नाही नाही माहिती. मी आता तिला विचारलं, मला याद येत होतं. तिला बोललं येताना घेऊन यायला. ही अशी करते, ही पोरगी अशी करते, माझ्या सर्व घेते. थांब, तुझ्यावर आता फोकसच मारते. हीच ती ही बघा, हीच ती पोरगी. थांबा जरा अजून फोकस घेते हिच्यावर. हीच ती शेमडी जिने माझं हेडफोन
हे बंद कर, हे बंद कर. जिनी माझा हेडफोन्स मैत्रिणीच्या बॅग मध्ये टाकून दिलाय. ए थांबाशी बघ. हो पूर्ण असं सर्व दिसतंय. आणि मी कशी वाटते काळी बड्डी एकदम. अरे काय फालतू आहे यार. हा ते छान वाटते पण पसार आहे ना. हे बघा ही लाईट आणि बिना लाईट. फोडी आल्या ना मला इथे, ती हसल्यावर दुखते आणि मला लय एकदम असं हसायलाच होत नाही खुलून. जे मी खुलून हसते ते मी हसू शकत नाहीये. असं वाटतं कोणीतरी माझं तोंड पकडलं गळ्यानं. तोंड मोनू सारखं व्हायचं नाही तर मला स्लीप पॅरालाइज लागतात. सो बाय, थँक यू, बाय. आम्ही दोघे इथे भीक बघायला आलोय, पाणीपुरीची भीक. आता मी आजीकडनं निघाली आहे. आता मी चालली आहे माझ्या पप्पाच्या एरियाच्या बाजूला. तिकडे राहुल येतोय आणि माझं फक्त हिंडायचं काम चाललं आहे. तर आता थोड्या वेळात आजीने, आता मी घरी गेलेली, मला आजीने दाखवलं की किती ब्लाऊज आजीने माझे शिवून आणलेत. फायनली आता मी ते साड्या घालणार आहेत. तुम्हाला दाखवेन मी घरी जाऊन परत ते ब्लाऊज. सध्या पहिला राहुलकडे जाऊया म्हणजे मी जाते. गाठ एकदम नाही. सो आता वाजले असते काहीतरी 2 किंवा 3. आता येशू तर इथे झोपली आहे, म्हणून झोपली आहे. आणि आता मी पण म्हणजे अशी फ्रेश वगैरे झाली. आजीकडनं माझे ब्लाऊज घेऊन आली. खूप म्हणजे मी तीन ब्लाऊज शिवले. साडीचे 3 ब्लाऊज आणि एक असं घागरा टाईप आहे त्याचा 1 ब्लाऊज. म्हणजे मी 4 ब्लाऊज शिवले आणि 3 साडी हे केली, काय म्हणतात त्याला, फॉल बिडिंग केली. आणि बस. आणि जरा पप्पाने मला ओरडलं कारण पप्पाला मला आवडतं ओरडायला. पप्पाला आवडतं मला ओरडायला. पप्पांचं लहानपणापासून ते फेवरेट काम आहे. आणि मग आजी बोलत होती मला जेवून जा. पण मग मी नाही जेवली कारण मला भूक नव्हती लागत. आणि आता मला भूक लागली आहे म्हणून फ्राईड राईस आहे तर मी ते खाल्लं जस्ट नाव. आणि आता मी झोपते. आणि हा व्लॉग मी उद्या कंटिन्यू करेन कारण आता हा मी अर्धाच बनवला तर मी हा पोस्ट नाही करू शकत. सो मी उद्या हा कंटिन्यू करेन आणि मग परवा पोस्ट करेन. बाय. आणि मी मिशोवरनं एक मस्त 1000 की 1200 पर्यंत ना एक मस्त ब्लॅक घागरा मागवला आहे. म्हणजे फुल दुपट्टा, ब्लाऊज आणि चण्याचोली एक नंबर आहे. जर तो एकदम परफेक्ट आला ना, मी भाई डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक टाकेन. आणि जर तुम्हाला त्या मिशोची लिंक हवी असेल तर मला सांगा, मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली मेन्शन करेन आणि मला समजले कशी मेन्शन करायची लिंक. सो इफ तुम्हाला पाहिजे असेल, 300चीच होती ती पॅन्ट आणि खूप चांगला कपडा होता त्याचा. इवन खूप म्हणजे असं कम्फर्टेबल होता आणि खूप असं चांगली होती. 300मध्ये खूप मस्त भेटली मला. सो इफ तुम्हाला पाहिजे असेल मला कमेंट करा आणि उद्या मी हा ब्लॉग कंटिन्यू करेन. हाय, गुड मॉर्निंग गाईज. आणि तुम्ही बघू शकता येशू करते आहे टाइमपास. नाही, अभ्यास करत होती. मला वाटलं अभ्यास करते म्हणून मी एवढ्या खुशीने दाखवलं की येशू बघा काय करते आणि बघितलं तर फोन यूज करते. तुम्हीच बोललं शोधायला. अरे मग मी ते 1 सेकंडसाठी बोललेलं, असं नाही बोलले पूर्ण घुसून जा त्याच्यामध्ये. आणि आता मी करणार चुबस. आणि आता मी करणार आहे माझा ब्रश. आणि मला इथे खूप रात्री मी तुम्हाला दाखवलं ना रात्री. ही तर फक्त मिशोवरनं काय काय मागवतच असते आणि असं मागवते जे मी घालूच शकत नाही. एकदम सीवलेस मागवेल आणि एकदम स्वतःच्या साईजचं मागवेन आणि ते तिच्यावर खूप चांगलं वाटतं. आणि तुम्हाला रात्री दाखवली ना, ही बॉडी आता रेड झाली आहे, व्हाईट झाली आहे सॉरी. अशी करणं बाहेर आली आहे. तर पहिलं मी ब्रश करणार अँड देन मी जाणार कुठेतरी बाहेर. पहिलं मी सक्षमला कॉल करते, सक्षमला बोलते कारण तो माझं ॲडमिशन करून देणार होता जिममध्ये. कॉलेज
कॉलेजला काय झाली? तू जिम ऐकून हे नाही झाली? हा ते ऐकलं, पण कोणासोबत जाणार आहे? सक्षम म्हणजे लेडीज बाहेर, मला ते पोरांसोबत अजिबात जमणार नाही. म्हणजे जेव्हा ही तर येडीच आहे. सो आता सक्षम बोलला, म्हणजे सक्षम सोबतच जाणार होते मी, की अजून आहे ना इथे कोण माझा मित्र जवळपास ज्याच्यासोबत मी अशी जवळ जिममध्ये जाऊ शकते. सक्षम बाजूलाच राहतो. सो मी त्याला बोललेली, पण त्याने एक जिम बघितला, तो एवढा काय खास नव्हता. म्हणजे मी त्याच्यासोबत जाण्यासारखा असा नव्हता एवढा, म्हणजे खूप फक्त बॉईज जास्त होते तिकडे. तर मग तो बोलला एक आहे जिम तिकडे, लेडीजचा टायमिंग अलग आहे, आधी तिकडे चल, मी तुला ॲडमिशन करून देतो, मग तू जा तिकडे. कारण मी पूर्ण दिवस घरी बसून एकटी काय करू, तेच मी थोडंसं. मी पण जाणार आहे 5. गॉड नाही जायचं. का नाही जायचं? जिम फिटनेस साठी असतं. नाही जायला पाहिजे ना येशूने कुठे. मी तर जाईन. येशू कुठे नाही जाईन. मी तर जाईन. कुठे नाही जाईन. जिमला जाणार, तुझ्यासोबत येईन. हा माझ्यासोबत चल. आमच्या फ्रेंड सोबत जाईन. हट चल, हट चल. अभ्यास करायची एक पद्धत असते. पद्धत बघा, पद्धत बघा. चुप ना, बंद कर. नाही पद्धत तर बघा ना, रिंग लाईट सोबत असं काहीतरी करायचं. पद्धत तर बघा ना. अभ्यासचं बोलतोय ना आपण, ते नीट कर ना. रिंग लाईट सोड ना माझी भाई, 17 वेळा बोलू का आता? उडी मार आता, उडी मार अजून जोरात. बॅकवर्ड करते आईशी वार्ता. जास्त लागलं काय आजोबाला? काय बनवते? अच्छा ठीक आहे. नी तू जेवण बाहेरून मागवते? हा ठीक आहे. काळजी घे. आणि मी तुला बोललेली पहिलाच की पावसामध्ये नको गाडीने जात जावा. अरे पण आई पडली ना मग आता बघ पाठव. तू सृष्टी बोल ना. वेट. हा ठीक आहे. तू कॉल कर नंतर. हा ठीक आहे चल. लवकर बनव. लवकर बनव काय? उठली मी ब्रश केलाय आणि हॅलो मी. शी सोनू, अदिती गायकवाड अशी आहे रिअल लाईफ मध्ये, बघून घ्या. इंस्टावर अशी नाही, जशी असते तशी नाही ती. मी जशी हे बघा. आणि येशू आपला घी संपला, आपल्याला घी मागवायला लागणार ना. अच्छा आम्ही बस आता आजसाठीच आहे, म्हणजे आपण त्याच्यावर खिचडीवर टाकून खाऊ शकतो एवढीच घी आहे आज. काय करू, कांदा टाकू? नाही, पातळच बनवतीये तुझ्या ना. आता मला कांदा कापायच्या नादात माझं ते जळून जाईल. दे मी कापते. हा मग तर अजून लांबी. बंद करून टाकू काय गॅस? आय डोंट नो. जेवण बनवायला अरे व्लॉग चालू आहे म्हणून जरा ना तुझे ना हे जे चाय आहेत ना कमी कर. काम तर ही एक फसायचं करत नाही. तिला मी काय बोलली, फक्त मोनू 10 वेळा बोलवणार. एकदम पातळ. हा पण ही वाली डाळ ना, ती तुरीची डाळ आहे तिकडे. ती पातळ होऊन जाते चिली कशी. गेलं त्यामधनं. कशात आहे? हा ही मला जेवण बनवणार आहे रोज. तू असंच नाही तर मोनूला विचार, आम्ही बनवून खातो. आणि जरी तू नसेल, मी बोलते ना, तर मला माहिती काय डायलॉग मारते. तू नसते ना घरी, आयुष्याला विचार. आम्ही हा दोघांना ना बनवते. आता बघ हा मी एकटी असते तर मी बनवते. चोरी पकडी मी गई. एकटी असते तर मी चोरी बनवते. पकडी गई. जर कोणच नसेल तर कोणच नसेल तरच बनवते. हा म्हणूनच मी ती घेतली ना आणि तीच डाळ घेतली.
अभी डाळ भी लाना तो पडेगा आणि वाटीवर फेकायची. चुचुंदरी काय बोलली मला? है ना चुचुंदरी. तू आहेस. तुला बरोबर आहे. एकच सेकंड मध्ये लगेच. शट अप. मोनू आता उठ आणि बाहेरचं सर्व साफ कर. अरे हळू बोल यार. नाही सांग. टोपा 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 टोपा. शाळेला नाही जायचंय. शी तुला ना इथून मम्मी मम्मी आहे तर. मी तुला पहिलाच सांगते इथे राहायचंय ना काम करायला लागेल. भांडी का नाही घासली आहे. उचला आणि चला वाटेला लागा. घर खाली करते. मी घर खाली करते. मी माझी जाते. मी खूप त्रास काढला. मी काढलाय. 24 वर्ष फक्त त्रास काढतीये. भांडी का नाही घासली. रात्रभराची पडलेली आहे. लोकांचे चड्डे धुवा पॅन्ट धुवा घासा. घाण भरभर देणार पॅन्ट. शी घासायची पॅन्ट दुसऱ्या दिवशी घालून जातात. हे मम्मीला पाठवते मी आता. मम्मी कधी येणार आहे. मला चांगलं जेवण खायचं. चांगलं जेवण खायचंय. काय होतं हे. खरंच यार मम्मीच्या हाताने जेवायचं आहे रे, चिकन वगैरे. हे तू खिचडी नको खाऊ बोलू आता. चडी कॅन्सल. शी बाबा ती बॉटल तुझ्यापेक्षा मोठी आहे. फुल बागात बनवते ही खिचडी तुमच्यासाठी. आणि मसाल्यावाली खिचडी लय मस्त लागते. मम्मीची बिर्याणी एवढी काय खास नाही लागत. उलट मस्त मला असं बनवते. वाटतं यार मम्मी म्हणजे एकदम सिंपल असते. एकदम सिंपल असते. येल्लो वाली. थोडी बनवते ती आपली. आपण एकदम ती साधी बनवते त्यात पण खूप टेस्ट हा पण तरी ती एवढी छान लागते ना की त्याचं काय हेच नाही. आता लोक मला जज कधी मम्मीच्या जेवणाला आली बोलते. असंच असतं तुझ्या कमेंट्स सर्व मध्ये. लोक नाही बोलत. कोणते कोणते लोक आहेत जे बद्दल येशूला शिस्त शिकवा. बस शिष्य 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 हिला शिकवा ना शिस्त. पण लहान पोरगी आहे ना तर आपण काय जास्त ना बोलू नाही शकत. अशा लोकांना मोठं झाल्यावर आपोआप समजतं. आपोआप 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 समजतं. गाईज मोनू चला आता हे धुवून टाका लगेच तुमचे 2 प्लेट. एकदम तुला वाटतंय ती धुणार आहे. यार डाळ खराब झाली गाईज. ओ हा तिने माझी SIP चालू केली. ती माझी CA मॅनेजर आहे. CA सक्षम बॉडीगार्ड आहे. रोशनीचं चाललंय. रोशनीचं चालू राहू दे. ती माझं सर्व काही आहे. म्हणजे जे माझ्याकडे आज पैसे मी जे चालवते तिच्या जे पण मी काय करते तिच्या कंट्रोल मध्ये. रोशनीमुळे. नाही तर आता मी याचे पैसे उडवत असते. आता पण मी पहिला स्टार्टिंग मध्ये तशीच उडवायची. तिथे चकाला मध्ये होती ना. ते तर सोडते. तर चकाला मध्ये 1च महिना होती. मी फक्त ट्रायल साठी तिकडे गेलेली की सलॉन कसं ए असतं. तो पर्पल हेअर वाला याद आहे. हा तो ग्रीन हेअर्स मधला गोविंदा. गोविंदा नाव होतं त्याचं. बँड्रा म्हणजे एकदम असं पॉश क्लायंट. रिच सर्व एकदम रिच क्लायंट. आणि मग ते डायरेक्ट तर होणार नाही. आणि चकालावाला लोकल होतं. हा म्हणजे मी फक्त असंच बघायला की क्लायंट कसे असतात. आणि नंतर जेव्हा मी बँड्राला लागली आणि मी फर्स्ट क्लायंट घेतली करायला माझं असं होतं की बापरे किती फरक आहे किती फरक आहे. फर्स्ट क्लायंटचं तर मी पूर्ण हे करून टाकलं. खराब नाही पण तिला पाहिजे होता एकदम म्हातारी क्लायंट आली माझ्याकडे. ऑलरेडी तिच्या डोक्यावर केस नाही आहेत आणि तिला पाहिजे हे. समज नाही ती तुझा ब्लॉग बघते. नाही बघणार ती खूप. तर ती क्लायंट आली माझ्याकडे म्हातारी एकदम. जे टकल्यावरती थोडीच केस आहे आणि तिला पाहिजे व्हॉल्यूम इथे फ्रंटला व्हॉल्यूम. आणि मी काय केलं पाहिजे. मी तिकडे कंडिशनर नाही लावलं पाहिजे ना. मी काय केलं हेअर वॉश केला शॅम्पू केला मास्क कंडिशनर पण नाही. सिल्की होणार तर मग व्हॉल्यूमच नाही ना. मास्क इथे लावला. स्कॅल्प पासून असं घेऊन पूर्ण स्मूथ करून टाकले तिचे केस. आणि हेअर वॉश करून तिला ड्राय करते. मी राऊंड ब्रश फिरवते. केसवर उडतायत. मी राऊंड ब्रश फिरवते. राऊंड ब्रश मध्ये फिरतच नाही आहेत केसवर. तिथून स्टाईल झालं संतोष सर त्याने. मग त्यांनी केलं. म्हणजे माझं फर्स्ट लाईन तसं होतं. पण नंतर मला समजायला लागलं. मग एकदम आता तिथे चकाला पहिला वर स्विमिंग पूल होतं. हे हा
सॅलॉनच्या जागेवर. मग कोण तिथे बोललं? 3-4 वर्ष पहिला तिथे स्विमिंग पूल होता. तुला कोण बोललं? माझी स्कूल तिथेच आहे फॉर अ फाईन इन्फॉर्मेशन. हा, येशूची स्कूल बाजूलाच होती. त्या एकदा येशूला मी तिकडून घेऊन आलेली आणि माझ्या सलॉनमध्ये बसवलेलं. आणि वार्ता करत होते लोक. काय 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 जी ती मॅनेजर डोकं खात होती. त्या दिवशी तुझी भांडणं झालेली ना तिच्यासोबत. काय माहिती, माझी कोणासोबत व्हॉट नाही इज होत. आर्ट ती विचारलेलं तिने. तुला विचारलेलं रे. हा. आता जस्ट मी जेवण बनवलं, जेवलो आम्ही सर्व. मी माझं घासून टाकलं, त्या लोकांना त्यांचं घासायला लावलं आणि सर्व झालं. फक्त आता थोडीशी खिचडी आणि थोडीशी सुकट्या, जी नंतर जर कोणाला भूक लागली तर ते खातील. आणि मोनूला आज स्वप्न असं आलं की मम्मी आली आणि तिला खुश झाली असं काहीतरी. स्वतः मी बसले आणि मला खूप आता कोलॅब वगैरेचं सर्व येतं आहे आणि मला ते सर्व मॅनेज करता होत नाही आहे एकटीला. तर मला काही सुचत नाही आहे, म्हणून माझं ह्याच्यावरती काही हेच नाही होत आहे, फोकस नाही होत आहे यूट्यूबवरती. आणि त्याच्यामुळे माझे व्लॉग्स नाही बनत आहे, मी टाईमवर पोस्ट नाही करू शकत आहे, माझं काही काम होत नाही आहे नीट. सो मला एक असं पाहिजे ना की मी एकदम जर हे काम करते तर हे काम या टायमाला कंप्लीट केलं पाहिजे. मग जर हे काम करते तर हे या आणि मला हे नाहीच मध्ये. मला ना आता काय होतं म्हणजे पहिल्याच ठीक आहे, चल मी फक्त व्लॉगिंग करत होती तर माझ्याकडे खूप टाईम होता आणि मी फक्त व्लॉगिंग त्याच्यावरतीच माझं पूर्ण लक्ष होतं आणि चांगलं चालू होतं. आणि आता माझं कसं झालं आहे माहिती आहे, मला इन्स्टा यूट्यूब हे दोन्ही करायला लागतं ना, तर मी खूप अशी हे होते, कन्फ्यूज होते. मला टाईम मॅनेज करायला नाही जमत आहे आणि एकदम असं हे काम करायला घेते तर हे नाही होतं, हे करायला घेते तर हे होत नाही. मला दोन्ही एक टाईमला करायचं, पण ते दोन्ही मला जमत नाही. त्यासाठी मला खूप सारा फोकस पाहिजे. फोकस जो नाही म्हणजे आता मला कोलॅब्स येतात इंस्टावरनं, प्लस मला यूट्यूबवरती पण शॉर्ट्सचे कोलॅब्स येत आहेत, प्लस ते सर्व आहे. त्या सर्वांमध्ये मला व्लॉगिंग पण करायची आहे चालू आणि प्लस एडिटिंग पण करायची आहे. आणि कोलॅबवाल्यांचं लय मगजमारी असते. तुम्हाला ते खूप इझी वाटत असेल पण खूप मगजमारी असते. तर एक पण काय असं तसं झालं नाही, परत शूट करा, परत सेंड करा, परत शूट, हे एडिट ते एडिट. आणि एकदा नाही सांगणार त्या लोक, आपल्याला 17 वेळा ते करायला लावणार. आणि पहिला तर स्वतः टाईमवर रिप्लाय देणार नाही आणि नंतर जेव्हा त्यांना एकदम घाई असते की नाही आता व्हिडिओ पाहिजेच, तर 2 दिवस एकदम कंटिन्यू कॉल मेसेज चालू होऊन जातील त्यांचे. आणि प्रोडक्ट येऊन 1 महिना होऊन जातो तरी ह्या लोकांना मी मेसेज करते तर रिप्लाय देत नाही ह्या लोक. आणि ह्या लोकांचं असं की भाई आम्ही बोललो तेव्हाच पाहिजे. नाही राग येतो मला, पण ठीक आहे. तर मग असं होतंय खूप असं क्लॅश होतंय सगळं, असं होतंय. कोण बघत नाही, नाही तर कोणतरी बघून बरेल यांच्याशी ताई का वाजवते. कोण असं बघेल की एकटी सोबत का बोलते आहे, तिकडून त्या लोकांना तेच समजेल ना की एकटी सोबत बोलते. कोणतरी व्हिडिओ बनवून टाकायचं इंस्टाग्राम नाही तर कुठे की हे बघा स्पॉटेड पागल औरत. तर आता मी बघते काहीतरी करते, मला एडिट करायचं आहे. आणि माझ्या फोनमध्ये ना तुम्हाला माझी स्पेस ना, माझी स्पेस भरली आहे. त्यासाठी मला आता आयपॅड घ्यायला लागेल किंवा मॅकबुक घ्यायला लागेल. तर तुम्ही लोक मला सांगा मी काय घेऊ, चांगलं काय आहे. म्हणजे आयपॅड घेऊ की मॅकबुक घेऊ, म्हणजे कशावर मला जमेल. सांगू कधी नंतर. मला कसं माहिती परत आता काहीतरी कोलॅबचं आलंय आणि माझी झाली आहे. आता मी माझी फालतू साईन बघा, फालतू साईन. आता माझा नंबर नका बघू. बघितलं आता माझ्या नंबरवर मला मेसेज करा. लवकर आणून दे मला, काय बघू दे जरा. कॅमेरा चालू. आता मी खोलणार आहे. आय थिंक क्लिक्स नको वाचून डायरेक्ट खोलून बघायचं. घुसते नुसती घुसते ना मग बोल ना, तुला खोलायचंय, तू लहान आहे अजून माझं.
घरी मी पण मोमोजच खाल्ले. तू खाऊन आलीस ना? हा ठीक आहे. पण मी खूप कमी खाल्ले तर मी खाऊ नाही, शकते. नाही, नाही, नको ना, मला लय भूक लागली. तुला भूक लागली तर मी काय करू, तुझ्यासाठी मी फ्राईड आणले. मी चुकून स्टीम बोललेली त्याला. बरं झालं स्टीम आणलेस ना. नाही तर मी I love you so much. आता खायचं व्हायचं नाही. काय आणि काय झालं तुला माहितीये म्हणू, मी जो लेहंगा ऑर्डर केलेला ना मीशोवरनं, तो 18 ला येणार होता, म्हणजे आज येणार होता. आणि मी ते 2 हफ्ता पहिला ऑर्डर केलाय. मला वाटलं नवरात्री पर्यंत येईल, ऑर्डर कॅन्सल झाली. लॉल. त्या लोकांनी माझी ऑर्डर कॅन्सल केली. तुम्हाला माहितीये मला किती दुःख होतंय, किती दुःख होतंय मला इथे. दुःख तोंड बनव ना मी दुःखवाला. हा तू चल चल, फक्त चल, फक्त चरूच शकते तू, असं नाही करू शकत. आणि आता मला एवढा ट्रॉमा झालाय गाईस की आता मी रोशनीला लवकर कॉल केला आणि बोली रोशनी आपण उद्या जाऊया. तर रोशनी मध्ये अदिती आपलं ठरलेलं उद्या आपण फेस्टला चाललो आहे, माउंट मेरी. जर मला माउंट मेरी मध्ये काय भेटलं तर मी तिथून पण घेऊ शकते, पण मला नाही वाटत की हा. पण मी फर्स्ट टाइम फन फीस्ट. माझी बहीण नाही आहे, प्लीज. माझी बहीण नाही आहे. अरे निघायला म्हणजे शाणी आहे काय. चला एक ढापूया आपण. कसे असतात ह्याच्याकडचे, मी कधी खाल्ले नाहीत. हा 80 बेंच, हा 80. जो तक्षिलावाला आहे ना तो 70 ला देतो. 95 पेरी पेरी. तुझं मला पेरी पेरीला लावा. वाव, बांधायची ना मग केस, एवढं हे होत आहे तर. आता जस्ट मला लिप ग्लॉस लावायला खूप आवडतो, पण माझ्याकडे नसतो म्हणून मी कधी लावत नाही. आणि मला कधी दिसला ना तर मी लगेच लावून टाकते, कारण ते माझ्या लिप्सवरती चांगलं वाटतं बघा. कारण हे लिप्स माझे मोठे आहेत आणि हे छोटे आहेत, तर लिप ग्लॉस लावल्यावरती ते दोन्ही बरोबर वाटतात, तर ते चांगलं वाटतं. आणि आता मी जेवते आहे. जास्त बनवलेलं, खूप जास्त बनवलेलं. ऐशू तर जेवून झोपले, तुम्हाला बघायचं कशी झोपले एकदम पसरून. आणि मी आता एक व्हिडिओ बनवत होती, ते जस्ट संपली, जस्ट एडिट केली, एक पोस्ट केली, एक पोस्ट करायची बाकी आहे जी मी उद्या करेन पोस्ट. मी थोबडा धुतला आणि आता मी झोपून जाणार आहे. इथपर्यंत ब्लॉग बघितला त्यासाठी थँक्यू. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.